नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मनाची शक्ती या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकाचा परिचय आणि त्याचा सारांश काय आहे आणि हे पुस्तक त्यांनी का लिहिले याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जोसेफ मर्फी या लेखकांचा परिचय जाणून घेऊया. जोसेफ मर्फींचा जन्म आयर्लंडमध्ये झाला आणि नंतर ते अमेरिकेला स्थायिक झाले. मनोविज्ञानशास्त्रामध्ये PhD केल्यानंतर मर्फींनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ आशियाई धर्मांचं अध्ययन करण्यात व्यतीत केला. या अभ्यासासाठी ते भारतात येऊन गेले. विश्वातील प्रमुख धर्मांच्या अभ्यासानंतर त्यांना असं आढळून आलं की संपूर्ण विश्वावर एका शक्तीचं राज्य आहे. ही शक्ती सर्वांमध्ये स्थित आहे आणि ही शक्ती म्हणजे अंतर्मनाची ताकद. डॉक्टर मर्फींवर उत्तर अमेरिकेतील नवविचार सिद्धांताचा खूपच परिणाम झाला. यानुसार आपल्या समस्यांचं उत्तर हे आपल्या आतच दडलेलं असतं. बाह्य घटकांमुळे आपले विचार बदलू शकत नाही. अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी बाह्य परिस्थिती बदलण्याची नव्हे तर तुम्हाला तुमचं मन बदलण्याची आवश्यकता आहे. विकास करण्यासाठी अंतर्मनाचं सामर्थ्य वापरून तुम्ही परिवर्तन घडवून आणू शकता. डॉक्टर मर्फींनी 30हून अधिक पुस्तकं लिहिली. त्यात प्रख्यात पुस्तक म्हणजे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड सर्वोत्तम पुस्तकांमध्ये गणलं जातं. इतर काही प्रख्यात पुस्तकं अशी टेलिसायक्सिस, द मिरॅकल ऑफ माइंड डायनॅमिक्स, युअर इन्फिनाइट पॉवर टू बी रिच, बिलीव इन युअर सेल्फ, हाऊ टू अट्रॅक्ट मनी, मिरॅकल्स ऑफ माइंड. ह्या पुस्तकाचा अनुवाद मराठीमध्ये संकेत कोरडे यांनी केलेला आहे आणि तोच आपण इथून पुढे भागात पाहणार आहोत. होय, या पुस्तकामुळे तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केला तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जे चित्र मनात रंगवता, त्यामुळे तुमचं भाग्य घडतं. भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणे विचार करतो त्याचप्रमाणे तो बनतो. या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. याचं उत्तर आहे का तुमच्याकडं? एक व्यक्ती आनंदात तर दुसरी दुःखात का आहे? का एकाच्या पायाशी ऐश्वर्य लोळून घेतं तर दुसरा इतका कर्मदरिद्री असतो? का एखाद्या व्यक्तीला सतत भीती व स्वतःबद्दल न्यूनगंड आहे तर दुसरी एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे? का एकाजवळ राहायला आलिशान घर आहे तर दुसरा चंद्रमोळी झोपडीत कसाबसा श्वास घेतो? का एक व्यक्ती आयुष्यात कायमच यश संपादन करत आहे तर दुसरे आयुष्यभर मेहनत करून अपयशाच्या खोल दरीत चाच पडत आहे? का एका वक्ता असाधारण व लोकप्रिय आहे व दुसरा अगदी सामान्य आणि लोकांचा नावडत आहे? का एक व्यक्ती तिच्या कामात किंवा व्यवसायात यशस्वी आहे तर आयुष्यभर काबाड कष्ट करूनही दुसऱ्या व्यक्तीच्या पदरी नेहमी अपयशच आहे? का एक व्यक्ती दुर्धर आजारातून लवकर बरी होते पण दुसरी साध्या आजारातून सुद्धा लवकर बरी होऊ शकत नाही? कितीतरी दयाळू, सहृदयस्थ आणि धार्मिक लोक चांगलं कर्म करून सुद्धा शरीरानं तसंच मनानं इतक्या यातना का भोगत आहेत? तर दुसरीकडे काही लोक वाईट वृत्ती, अधार्मिक असूनही यशाच्या आणि प्रगतीच्या पायऱ्या चढत स्वस्त जीवन जगत आहेत. एखादा वैवाहिक जीवनाचा परिपूर्ण आनंद उपभोगतोय तर दुसरा विफल आणि दुःखी का आहे? तुमच्या अंतर्मनाच्या व बाह्यमनाच्या कार्यात या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत का? तर होय, नक्कीच. लेखक सांगतात, मी हे पुस्तक का लिहिलं? या व अशासारख्या प्रश्नांच्या उत्तरांचा मला जो शोध लागला त्यात इतरांनाही सहभागी करून घ्यावं या इच्छेने मला हे पुस्तक लिहायला प्रेरित केलं. मनाच्या महान मूलभूत संकल्पना शक्य तितक्या सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केला आहे. मनाच्या पायाभूत आणि आधारभूत नियमांना सहज सोप्या भाषेत मांडणं शक्य आहे असं मला खात्रीपूर्वक वाटतं.
या पुस्तकाची भाषा ही तुमच्या रोजच्या जगण्यातली आणि तुमच्या आजूबाजूला ऑफिसमध्ये व घरात वापरल्या जाणाऱ्या भाषेसारखीच आहे असं तुमच्या लक्षात येईल. तुमच्या आयुष्यातील शंका, कुशंका, दुःख, यातना आणि अपयश यांच्या गर्देतून तुम्हाला वर काढण्यासाठी तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करावा. यात दिलेल्या तंत्राचा वापर करून तुम्ही चमत्कारिक शक्तीला वश करू शकता अशी मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल, तुमच्या अडचणी सोडवेल, तुमच्या भावनिक आणि शारीरिक मर्यादा सोडून तुम्हाला स्वतंत्र करेल, तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती प्रदान करेल. तुमच्या अंतर्मनाची ही जादुई शक्ती तुमच्या कोणत्याही व्याधी आणि दुःखनी दूर करेल, तुम्हाला पूर्व ताकदवान आणि सक्षम बनवेल. तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकत असताना आपोआपच तुमच्या लक्षात येईल की भीती नाहीशी होऊन तुम्ही अशा आदर्श जीवनात प्रवेश केला आहे ज्याला ईश्वराच्या बालकांसाठी भव्य मुक्ती असं संबोधलं आहे. आता आपण पाहूया चमत्कारे घडणाऱ्या शक्तीला स्वतंत्र करा. आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा सहजपणे पटणारा पुरावा म्हणजे आजार बरं करण्याची अंतर्मनाची क्षमता. अंतर्मनाच्या या हिलिंग पॉवरचा म्हणजे आजारातून मुक्त करणाऱ्या शक्तीचा उपयोग करून बऱ्याच वर्षांपूर्वी स्वतःच्या शरीरातील एक गाठ मी नाहीशी केली. अंतर्मनाच्या या शक्तीनं मला घडवलं. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या कृतींना आणि कार्यांना हीच शक्ती नियंत्रित करत आहेत. मी जी तंत्र वापरले त्याचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. अंतर्मनाच्या अफाट शक्तींवर विश्वास ठेवायला नक्कीच उपयोग होईल त्याचा, याची मला खात्री आहे. एखादा वयस्कर डॉक्टरांचा मी आभारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला ही गोष्ट जाणवली. ज्या शक्तीनं परमऊर्जेनं माझं शरीर तयार केलं, मला जीवन प्रदान केलं, ती शक्ती मला पूर्णपणे करू शकते यात काही शंकाच नाही. एका प्रचलित म्हणीनुसार डॉक्टर जखमेवर मलमपट्टी लावतो, ईश्वरच ती जखम बरी करतो. भावना, प्रार्थना चमत्कार घडवून आणते. भावना, प्रार्थना म्हणजेच आपल्या बाह्य मनानं अंतर्मनाशी साधलेला संवाद, जो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ प्रदान करतो. आपल्यात असलेलं सामर्थ्य कसं ओळखायचं हे तुम्हाला या पुस्तकात शिकायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत होईल. तुम्हाला एक सुखी, समृद्ध व परिपूर्ण आयुष्य जगायचं आहे ना, तर रोजच्या जीवनातील अडचणी, व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी मनाच्या शक्तीचा वापर करायला आजच सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि